आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पालघर जिल्ह्यातील शहर असो किंवा ग्रामीण या भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर सक्तीच्या नावाखाली वीज ग्राहकांची अक्षरशः लूट सुरू आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पालघर जिल्हा हा ग्रामीण आदिवासी बहुल जिल्हा आहे, जिथे आज कुटुंबाची व्यवस्था आहे की साधारणतः एक माणूस घरात कमवतो 15 ते 20 हजार पगार घेतो आणि या 15 ते 20 हजार पगारामध्ये कुठल्याही वीज ग्राहकाला विश्वासात न घेता, त्यांना माहिती पडून न देता स्मार्ट मीटर लावण्याचे प्रकार जे सुरू आहेत, यामधून लोकांना 5-5, 10-10 हजार बिल येत आहेत। आज सामान्य ग्राहकाने हा बिल भरायचं कुठून? आणि या संबंध सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना रस्त्यावर आहे आणि आमची एकमुखी मागणी आहे की कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती ही वीज ग्राहकावर करता कामा नये। आणि तो करण्याचा प्रयत्न झाला तर यापुढे मात्र जो स्मार्ट मीटर लावण्याकरता येईल तो हात छाटल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही। जनतेमध्ये बोललं जात आहे की सत्तेमध्ये हा पक्ष आहे आणि त्याच्यानंतर ते आंदोलन का करत आहे असा आरोप आहे। येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार आहे। बाळासाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं आम्हाला की सत्ता ही जनतेसमोर नाही, सत्ता ही जनतेकरता आहे आणि जेव्हा जनतेवर अन्याय होईल तेव्हा तुम्ही पुढचा मागचा न विचार करता रस्त्यावर उतरलं पाहिजे। आणि आज शिवसेनेचे लोकाभिमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आम्हाला नेहमी त्यांचा आम्हाला संदेश असतो, तुम्ही रस्त्या लोकांकरता राहा, लोकांच्या सोबत राहा, लोकांच्या मुद्द्यांना घ्या। आणि जर प्रशासन याविषयीचं ऐकत नसेल तर तुम्हाला सरकार कुठली असो, आपलं असो, विरोधकांचं असो, पण आपण रस्त्यावर उतरलंच पाहिजे। हा जनतेचा आवाज आहे, जनतेची व्यथा आहे आणि जनतेच्या व्यथेच्या मध्ये विरोधक शांत गाढ झोपलेत। मग ती विरोधकांनी घरी बसायचं आणि आम्हाला सांगायचं की सत्तेमध्ये असताना आंदोलन आमच्यामध्ये हिंमत आहे की सत्तेमध्ये असताना सुद्धा लोकांच्या विषयाकरता रस्त्यावर उतरायची। आणि तो आवाज आम्ही बुलंद करतोय आणि शिवसेनाचा जन्मच मुळात लोकांकरता झालेला आहे। 80% समाजकारण आणि केवळ 20% निवडणुकीपुरतं राजकारण या एका ब्रीदवाक्याखाली शिवसेनेचा जन्म झालाय। आणि बाळासाहेबांनी दिलेला विचार, दिघे साहेबांनी दिलेली शिकवण आणि शिंदे साहेबांचं लोकाभिमुख नेतृत्व या विषयावर पालघर जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळावा आणि कुठल्याही प्रकारची सक्ती वीज ग्राहकांवर होऊ नये याकरता शिवसेना रस्त्यावर आणि याही पुढे जेव्हा जेव्हा जनतेवर अन्याय होईल जनतेचा आवाज शिवसेना रस्त्यावर बुलंद करेल।